जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अफजल येऊन गेले. कोण? अमित शहा. आणि पहिला प्रथम जरा अमित शहांचा थोडा समाचार घेतो, कारण घ्यायलाच पाहिजे, उद्या परत येत आहेत. अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती जडकी पत्ती आहे. ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये नाही. वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे. एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा. रुसूबाई रुसू, गावात बसू. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले, गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आउट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेलं तर बरं आहे. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही. नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपण जी क्लिप ऐकली ते उद्धव ठाकरेंनी गुरुवारच्या मेळाव्यामध्ये केलेल्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे होते. अमित शहांवर बोचरी टीका, एकनाथ शिंदेंचा समाचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा यथेच्छ तोंडसोड. या यादीमध्ये एक नाव मात्र प्रकर्षानं नव्हतं आणि ते नाव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर जवळपास 2 महिन्यांनी म्हणजेच 31 जुलै या दिवशी उद्धव ठाकरेंनी आर या पारचा नारा दिला होता. आता एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन या ठाकरेंच्या वक्तव्याची बरीच चर्चा सुद्धा झाली. एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारामध्ये ठाकरेंनी फडणवीसांना महाराष्ट्र द्रोही तर म्हटलंच, मात्र टरबूज असा उल्लेख करून त्यांची हेटाळणी सुद्धा केली. मात्र केवळ 4च महिन्यात उद्धव ठाकरेंची राजकीय दिशा आता पूर्णपणे बदललेली दिसते. याची सुरुवात झाली ती नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानभवनातल्या दालनामध्ये जाऊन ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सामनामधून सुद्धा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख देवा भाऊ असा करण्यात आला. उद्धव यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलेले. दरम्यान कालच्या भाषणामध्ये ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीतून काढता पाय घेणं आणि दुसरीकडे फडणवीसांशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करणं असा सुद्धा सगळा ठाकरेंचा भाग आहे का, रणनीती आहे का, असाही प्रश्न आता अनेकांना पडलाय. आणि यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि त्यामुळेच आजचा आपला प्रश्न देखील त्यावरचाच आहे आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. बघा आजचा आपला प्रश्न, उद्धव ठाकरेंच्या कालच्या मेळाव्यातल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांवर एकदाही टीका नाही. हा देखील फडणवीसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं का? हा आजचा आपला प्रश्न आहे. होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. यापैकी तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडू शकता. तर गुरुवारी पार पडलेल्या मेळाव्यामध्ये अमित शहांव्यतिरिक्त ठाकरेंचं मोठं टार्गेट होतं अर्थातच एकनाथ शिंदे. शिंदे नाराज असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात आणि त्यावरूनच ठाकरेंनी त्यांच्यावर यथेच्छ टीका केली. या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू, गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू.
तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रिपद देत नाही, रुसले गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. तर एकीकडे हे सगळं जे काही घडामोडी घडत आहेत त्यावरून उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी नकोशी झाली आहे का असा प्रश्न पडतो. कारण कालच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता मुळात महाविकास आघाडी बनली तीच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडल्यामुळे. त्यानंतर महाविकास आघाडीनं 2 निवडणुका एकत्र लढल्या. पहिली होती लोकसभा निवडणूक, ज्यामध्ये महायुतीपेक्षा जास्त जागा मिळवण्यामध्ये मवियाला यश आलं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाची अक्षरशः धुळधाण झाली. तिन्ही पक्षांना मिळून 50 जागा देखील जिंकता आल्या नाही. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना आता महाविकास आघाडीमध्ये राहायचंच नाहीये असं वाटायला जाग आहे. पराभवासोबत याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे सत्तेसाठी ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं हा महायुतीचा आरोप जनतेला पटला असावा असं म्हणायलाही जाग आहे. किमान निकालावरून तरी तसंच दिसतंय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. भविष्यात जर शिंदेंनी महायुतीशी फारकत घेतलीच तर आपल्याला एंट्री मिळेल का याची चाचपणी सुद्धा ठाकरे करत असावेत असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. पाहूया कालच्या सभेमध्ये ठाकरे याबाबत नेमकं काय म्हणाले. येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात, ठीक आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. तर जेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले तेव्हा त्यांच्या मित्रपक्षांची भूमिका काय असेल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आम्ही सर्वात आधी गाठलं शरद पवारांना. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये मवियाची निर्मिती झाली आणि त्याच महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना हा महत्त्वाचा पक्ष आहे. जेव्हा ठाकरे स्वबळाची भाषा करतात तेव्हा पवार काय म्हणतात पहा. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही. त्यामुळे आगामी महापालिकेमध्ये महाविकास आघाडी एकजूट राहील यावर मात्र आज घडीला शंका उपस्थित होऊ शकते. असो, आता आज दिवसभरातली दुसरी मोठी बातमी आणि ती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची. सहकार क्षेत्रातल्या वेगवेगळ्या नियोजित कामांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली ती नाशिकमध्ये. सकाळी त्र्यंबकेश्वराचं सपत्नीक दर्शन घेतल्यानंतर अमित शहा मालेगावमध्ये पोहोचले. तिथं व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडनं एक कार्यक्रम आयोजित केला होता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकल्प माजी सैनिक असलेल्या एका शेतकऱ्यानं उभा केला. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी सहकार क्षेत्रावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला आणि पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी ते मुंबईला रवाना झाले. संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये सहकार क्षेत्रासंदर्भात दुसरा कार्यक्रम होता. तिथे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणातनं उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं. काल जी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केली होती त्यावर सगळ्या स्तरातून उत्तर आलीच, पण अमित शहांसमोर एकनाथ शिंदेंनी त्याचा वचपा काढला. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरेंवर पलटवार केला. आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपड़ा संभालते हैं,
असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत. बिनडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे. जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये. तर ठाकरेंच्या कालच्या मेळाव्याबाबत आपण मान्यवरांशी चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी वळूया आपल्या प्रश्नाकडे. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणे शेकडो प्रतिक्रिया पोस्ट केलेल्या आहेत आणि त्यातल्या निवडक प्रतिक्रिया पाहूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. बघा प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आजचा आपला जो मूळ प्रश्न आहे, होय आणि नाही अशी 2 पर्याय पण त्यांना दिलेले आहेत. फडणवीसांची जुळवून घेण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं का ठाकरेंकडून? या प्रश्नावर आलेल्या प्रतिक्रिया आता आपण बघूया. एक्सवर राजू थोरात यांनी म्हटलेलं आहे, टीका केली नाही हे मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं एक प्रकारचे संकेत आहेत किंवा पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होऊ शकते याची चाहूल आहे. पुढची प्रतिक्रिया एक्सवरची श्याम ठाणेदार यांची आहे. ते म्हणतात, विधानसभा निवडणुकांनंतर सर्व समीकरणं बदललेली आहेत. कालची कटुता आज कमी झाली आहे. गोपाळ दंड गव्हाळे यांनी एक्सवर म्हटलेलं आहे की राजकारणामध्ये प्रत्येक कृतीला एक विशिष्ट उद्देश असतो. यामागे गटातटातील राजकीय समीकरण असू शकतात किंवा व्यापक राजकीय डावपेचाचा भागही असू शकतो. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया ज्ञानेश्वर कदम यांनी दिली आहे. ते म्हणतात, 100% पटवून घेण्यासाठी चालले आहे आणि तसंच करावं लागेल, पण ते आता शक्य नाही कारण बाकी मित्रपक्ष नाराज होतील. युट्यूबर एजे क्रिएशन यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया आहे, टीका केली तर अंगाशी येईल. जनतेनं यांना जागा दाखवून दिली आहे असं युट्यूबवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलेलं आहे. तर विकास घुगे म्हणतात, शिंदेंना हटवायचं आहे म्हणून. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतात, एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचा बदला घेण्यासाठी उबाठा गट एकही संधी सोडणार नाही. फेसबुकवर अक्षय भूमकर म्हणतात, सर्व विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतल्यास विरोधी पक्ष म्हणून जनतेलाच उभं राहावं लागेल. इन्स्टावर हेमंत यांची प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात, लाचारी दुसरं काही नाही. तर मंडळी, या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाण्याचे विद्यमान खासदार, माजी महापौर आणि एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय नरेश म्हस्के जोडले गेलेले आहेत. तर ठाकरे गटाची बाजू मांडण्यासाठी किशोर तिवारी देखील आले आपल्या बरोबर आलेले आहेत. गेस्ट सेंटरमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. दोघांचंही स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. किशोरजी, पहिला प्रश्न तुमच्यापासून आपण या चर्चेला सुरुवात करतो आहोत. अमित शहांवर टीका होते, एकनाथ शिंदेंवर टीका होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पण टीका होते, पण मुख्यमंत्र्यांबाबत मात्र कालच्या अख्ख्या भाषणामध्ये एकही टीका होत नाही, एकही शब्द उच्चारला जात नाही. इतका चांगला कारभार सुरू आहे का मुख्यमंत्र्यांचा? तुम्हाला सांगतो, हे तुमचं परसेप्शन आहे. आणि अक्षय भूमकर यांना सांगतो की आम्हाला लोकांनी विरोधी पक्ष म्हणून निवडला आहे आणि 5 वर्ष आम्ही सकारात्मक विरोधक म्हणून काम करू. तो लोकांचा निर्णय आहे. पण स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही भाजपसोबत असतानाही बळावर लढत होतो आणि पुढेही लढणार. तर त्याच्यामध्ये काही नाही. दुसरं, भाजप आणि महायुतीमध्ये एकही निर्णय अमित शहाच्या परवानगीने होत नाही. आणि अमित शहा म्हणजे आका आहेत. सुरेश धसाची जी भाषा असते ना, ती सांगतोय मी. अमित शहा आका आहे आणि आकाला चॅलेंज केल्यानंतर आकाच्या दासांना बोलण्यात काय अर्थ आहे? मला एक सांगा की देवेंद्र फडणवीस हे काय अमित शहाच्या बोलण्याच्या बाहेर जाऊच शकत नाही. एकदा आहे ना, हा बावनकुळे आज जो बोलत होता, तो बावनकुळेनी अडाणीला एक कॉन्ट्रॅक्ट दिला नाही तर मागच्या विधानसभेत त्याला तिकीट दिली नाही होती. ढसा रडला माझ्यासमोर. मी तुम्हाला बोलतो नाही किशोरजी, आर्ग्युमेंट म्हणून हा मुद्दा तुम्ही मांडताय. मात्र आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर अगदी एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं म्हटले तेव्हा सुद्धा अमित शहाच त्यांचे सर्वोच्च नेते होते.
ज्यावेळी त्यांच्यावर वेगवेगळ्या उपाध्या देऊन त्यांच्यावर टीका करण्यात आलेली होती तेव्हा सुद्धा अमित शहाच प्रमुख नेते होते. आता असं काय झालं की फक्त अमित शहांवर टीका होते आहे आणि फडणवीसांविषयी एक शब्दही उच्चारला जात नाही? आता असं काय बदललंय? अरे अमोल, निवडणुकीत ते बोलतात तसे आणि बोलायचे असते. निवडणुकीच्या आवेशात बोलल्यामुळे काय प्रत्येक वेळेस तेच बोलावं काय? आणि देवेंद्र फडणवीस जसं मुंबईत कायदा सुव्यवस्था संपलाय तर लोकांना जबाबदार कोणाला धरतील? मुख्यमंत्र्यांना धरतील. भ्रष्टाचार बोकावला आहे तर मुख्यमंत्र्यांना धरतील आणि मुख्यमंत्र्यांचा समाचार घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने घेऊ ना. बिचारे एकनाथ शिंदेचा एवढा समाचार ते घेत आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. मात्र मुद्दा असा आहे, नरेश म्हस्केंकडे आपण जाऊया. नरेश म्हस्केजी, 40 दिवसांमध्ये एकदाही उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांवर थेट टीका होत नाही, कालच्या भाषणात सुद्धा होत नाही. कुठं चाललंय हे सगळं? शिवसेना म्हणून तुम्ही कसं पाहताय या सगळ्या नव्या समीकरणांकडे? काय प्रयत्न सुरू आहेत? हे बघा, ही नवीन समीकरणं वगैरे काही नाही आहेत. बरं, उद्धव ठाकरे मुळात घाबरलेले आहेत. त्यांच्या सोबत असलेले आमदार जे काही आहेत, खासदार, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, जे काही जिल्हा परिषदचे काय थोडके मोडके जी काही लोक राहिलेली असतील, हो, ती आता त्यांना सोडून चाललेली आहेत. आणि मग त्यांना थांबवायचं कसं? तर माझं देवेंद्र फडणवीसांबरोबर जमतंय, माझं देवेंद्र फडणवीसांबरोबर जुळतंय, अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं. त्यामुळे तुम्ही जी काही लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायला उद्धव ठाकरे यांना सोडून येत आहेत, काही लोक भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत, काही लोक अजितदादांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. मग त्यांना थांबवायचं कसं? अरे बाबा, माझं देवेंद्र फडणवीसांची जुळतंय, माझं देवेंद्र फडणवीसांची जुळतंय, तर मी तिथे जातो, तर तुम्ही जाऊ नका. हे थांबवण्याकरता हे सगळं नाटक, हा ऍक्शन, हे सगळं सुरू आहे. ठीक आहे. हा एक इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह मांडतायत नरेश म्हस्केजी. मी येतो तुमच्याकडे, मात्र ह्याच्यावर कदाचित किशोरजींना काही बोलायचंय. किशोरजी, हा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मान्य आहे की नाही? नरेश म्हस्के स्मार्टही खूप दिसतोय. आता एक मी बोलतो तुम्हाला, जो विचारलाय ना प्रश्न, निश्चित माझा पूर्ण ऐकून घ्या. ह्यात नाही तिवारी, ठीक आहे. नरेशजींचं उत्तर पूर्ण झालं. मला उत्तर देऊ दे. उत्तर तर देऊ दे. ठीक आहे, नरेशजी तुमचं उत्तर पूर्ण करा. नाही, उत्तर देऊ द्या. म्हणजे काय काटश असेल तर मग तुमच्या ह्याला मी उत्तर दिलं असतं. या सगळ्या त्यांच्या जे डोक्यात होतं त्याला शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अमित शहांनी खो घातला आणि तो राग आहे. अमित शहांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांचे पूर्ण रस्ते बंद केले आणि त्यामुळे अमित शहांवरती रागापोटी हे सर्व सुरू आहे. ठीक आहे. ही जी इनसिक्युरिटी आहे त्याच्यातून फडणवीसांवर थेट टीका होत नाहीये असं नरेश म्हस्केंचं म्हणणं आहे. किशोरजी, तुम्ही बोलू शकता. नाही, हे बघा, मी नरेश म्हस्के यांना च्या मार्फतच मी विनंती करतो की आम्ही सत्तेत येणार म्हणून अनेक लोक आले असतील आणि सत्तेत आले नाही आलो तर सत्ता मिळाली नाही म्हणून पोटभरू लोक परत कुठंतरी जाण्याच्या प्रयत्नात असतील तर त्यांनी जावं. मात्र हा चुकीचा संदेश आहे की आम्ही फडणवीस यांच्याकडे जुळवून घेत आहोत, हे आहे ते आहे. सर्वांचा हिशोब घेण्याची क्षमता उद्धव ठाकरे मध्ये आहे आणि हिशोब घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ, सकारात्मक कामे करू आणि जनतेमध्ये जाऊन नवीन संघटनात्मक बांधणी करू आणि निवडणुका, एखाद्या निवडणुकीत मतदान कमी झालं आणि पडलो तर काय पाठी थोडी संपते. लाखो शिवसैनिक अजूनही आमच्या मागे. ठीक आहे, तुम्ही इथे जाहीरपणे असं सांगताय का की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये फडणवीसांबाबत जी भूमिका होती, लोकसभा निवडणुकीत जी भूमिका होती, तीच भूमिका आजही उद्धव ठाकरेंची फडणवीसांबाबत आहे, फक्त काल ते बोलले नाही तेवढाच फरक आहे? नाही, हे बघा, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे काय व्यक्तिगत यांच्याशी वैर थोडी आहे. एक असं आहे की एकनाथ शिंदे, किशोरजी एकतर मी राहीन किंवा तू राहीन असे विधान केल्यानंतर वैर आहे का असा प्रश्न तुम्ही विचारताय? एकतर ते खोटं होतं किंवा आजचं खोटं आहे. ठीक आहे किशोरजी, मी तुम्हाला इंटरप्ट नाही करत. किशोरजी, तुम्हाला इंटरप्ट नाही करत. किशोरजींचं उत्तर आपण पूर्ण ऐकून घेऊ. तुम्हीच बोलताय. तुम्ही जे काय म्हणतात वैर नाही. नाही, तुम्हालाच एकट्याला बोलवायला, उत्तर द्यायला बोलवलेलं नाहीये.
आम्हाला पण उत्तर द्यायला बोलवलंय आणि तुम्हाला जर एकट्याला बोलवलं असेल तर तुमच्याकडनं ठीक उत्तर आहे घ्या. नरेशजी, आपण त्यांचा आधी पूर्ण मुद्दा ऐकून घेऊ, मी तुमच्याकडे लगेच येतो. किशोरजी. नाही, मग तुम्ही प्रत्येकाला उत्तर द्यायला संधी द्या. देतो, त्यांनी आम्ही definitely. बोलत असताना मध्ये आम्हाला क्रॉस केलं की तुम्ही जर त्यांना संधी देत असाल तर त्यांनाही नाही, मी नरेशजी, वैरी नरेशजी, नाही don't worry, मी म्हणताय. तुमच्याकडे कालचा येतो, मेळावा तुम्हाला equal ठीक आहे, वेळ त्यांचं मिळेल. उत्तर घ्या मग मी बोलतो. येस डेफिनेटली. किशोरजी. हा नरेशजी, मला इतकंच बोलायचं होतं की राजकीय वैर एक वैर असते, व्यक्तिगत वैर वगैरे नसते. आणि राजकीय दृष्ट्या संपवून टाकू असं म्हटल्यानंतर म्हणजे राजकीय दृष्ट्या पराभव करू. तर एक तर मला ज्या भाषेत आज चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तर अशा भाषेत बोलू नये ना, टाळलं पाहिजे. आणि मी तुम्हाला बोलतोय की राजकारणात एखाद्या वेळेस सत्ता येऊन जाते, एखाद्या वेळेस लोक नाकारतात. मात्र एखाद्या राजकीय पक्षांनी स्वतःचा जनाधार निर्माण करणे आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यासमोर दिलेल्या भाषणेचा संदर्भ घेऊन आम्ही फडणवीस समोर लोटांगण घालत आहोत, ऍडजस्टमेंट करून घेत आहोत असं समजू नका. आम्ही त्यांच्यावर वार करण्यास तयार आहोत आणि संधीची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे तर बिचारे स्वतःच शस्त्रविहीन झाले, दयेचे पात्र झाले, बिचारे दरे गावात रुसून बसतात. काय आहे. आणि नरेश, तुम्ही किती जवळ आहात. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. सगळं माहित आहे तुम्हाला. तुमचा मुद्दा किशोरजी लक्षात आलाय. नरेशजी. अहो, उद्धव ठाकरेंची जर भाषा तुम्ही कालची पाहिली तर एवढे घाणेरडे विचार गरळ ओकत होते. मला तरी वाटतं त्यांना ना पंचकर्म करण्याची गरज आहे, बस्ती करण्याची गरज आहे. की अशा जर काही आपण पंचकर्म केलं तर त्यांच्या मनातील सगळे घाणेरडे विचार, जे काही राजकीय विरोधकांना ज्या पद्धतीत बोललेत, अमित भाईंना तर ते म्हणतात आईच्या कुशीवर वार करतायत, अशा पद्धतीने ते बोलतायत. अहो, ह्या देवेंद्र फडणवीसांना ते काय काय बोलत होते. एक तर तू राहशील तर मी राहील, आपण आता संपवून टाकतो. अरे काय, काल तर त्यांनी म्हणजे ते निराशापोटी अटल बिहारी वाजपेयींच्या विरुद्ध बोलले, लालकृष्ण अडवाणींच्या विरुद्ध बोलले, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विरुद्ध बोलले. अहो, प्रमोद महाजनांवरती पण त्यांनी टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची नक्कल केली. अहो, देवेंद्र फडणवीस हे पक्षाशी त्यांच्या प्रामाणिक आहेत, ते विसरलेले नाही आहेत. तुम्ही संघावरती टीका करणार, तुम्ही अमित भाईंवर टीका करणार, नरेंद्र मोदी साहेबांना तुम्ही आज संजय राऊत औरंगजेब बोललेत, शाहिस्ते खान बोललेत, नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्राचे लुटारू म्हणतायत. आणि ते देवेंद्र फडणवीस ते काय तुमच्यासारखे आहेत का? ते तुम्हाला कधीच जवळ करणार नाहीत. तुम्ही बाळासाहेबांचे विचार खुर्ची करता, हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटत होती हो. सावरकरांचे विचार तुम्ही विसरलात केवळ खुर्ची करता. देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण नेऊया, वेळेची मर्यादा लक्षात घेता. पाणी लावण्याचा प्रयत्न करत असतील. ठीक आहे, पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, पाणी लावण्याचा प्रयत्न. आणि तिवारीजी एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, स्वबळाची भाषा आणि ह्याच्यावरच्या चर्चा होतच राहतील. अहो, आपण साधे जिल्हा परिषद सदस्य पण नाही झालो. नरेशजी, ऐकून घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. विधान परिषद पण तुम्हाला कदाचित माझा आवाज नरेशजी तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं मी गृहीत धरतो. नरेशजी, शेवटचा प्रश्न, हे सगळं ठीक आहे, ह्याच्यावर आपण टीका होत राहील, तुम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत. शेवटचे काही सेकंद आपल्याकडे उरलेले आहेत. तुम्हाला भविष्यामध्ये काही नव्या समीकरणांची शक्यता दिसते का? एकनाथ शिंदे नाराज होऊन जातात आणि असं एक चित्र निर्माण होतं आणि तिथं जी स्पेस दिसते आहे, सो कॉल्ड स्पेस ठाकरेंना दिसते आहे, ही स्पेस भरली जाऊ शकेल अशी काही भविष्यात शक्यता दिसते का तुम्हाला? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब कधीही नाराज नव्हते. कालचं तुम्ही भाषण ऐकलं असेल. कालचा आमचा आनंदोत्सव होता. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लोकांचे आभार मानण्याकरता एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडलेले आहेत. आणि कालची जी चौक सभा होती अंधेरीच्या त्या स्टेडियम मध्ये, त्या ठिकाणी आपण पाहिलं नाराजी नाही असं आपण म्हणूया. पण पुढे शिंदे साहेबांवरती कसं तुम्ही म्हणता नाराज होत आहे? भविष्यात ठाकरे शिंदे साहेब पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला भेटण्याकरता बाहेर पडले. भविष्यात नरेशजी, ठाकरे आणि भाजप एकत्र येतील अशी शक्यता आत्ता बघताना तुम्हाला दिसतीये का?
अहो ज्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला, हा हिरव्या टोप्या घातल्यात, आज तुम्हाला मी सांगतो वक्फ बोर्ड काल हिंदुत्व हिंदुत्व म्हणून ठीक बोलत आहे. होते आणि आज त्यांचे खासदार अरविंद सावंत त्या ठिकाणी मुसलमान जिंदाबाद, मुसलमानांवर अन्याय होतोय हो. अशा पद्धतीच्या घोषणा त्या JPC मध्ये, मी सुद्धा त्या कमिटीमध्ये आहे, त्यामध्ये अरविंद सावंत 24 तासाच्या आत टोपी ठीक आहे, म्हणजे बिघडवली. तुमचा मुद्दा काल लक्षात आला. हिंदुत्व अशी काही म्हणून उद्धव शक्यता ठाकरे दिसत बोलत नाही होते. असं त्यांचं आणि म्हणणं आहे. आज वेळेअभावी मला तुम्हाला मुसलमानांच्या थांबावं बाजूने लागेल. आरडाओरड किशोरजी, करत तुमच्यासाठी शेवटचे काही सेकंद, अशी काही शक्यता दिसते का ठाकरे आणि भाजप एकत्र येईल, पुन्हा जुनी समीकरण नव्याने जुळतील अशी? नाही, असं काही नाहीये. मी नरेश म्हस्केच्या पोटात जी भीती आहे आणि जी झोपमोड झालेली आहे एकनाथ शिंदेची आणि त्यांना जे अश्रू निघत आहे, तर भाजप असंच करते. भाजप टॉयलेट पेपर सारखा वापर करून फेकून देते. तर अजून वाईट दिवस येतील एकनाथ शिंदेचे तिथे. आता त्यांना काही आवश्यकता नाही. किशोरजी माझा वेळ संपत आलेला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशी काही शक्यता दिसते का ठाकरे प्लस भाजप? किशोरजी, बिलकुल, आपला बिलकुल कोणी नाही. कसा वापर केलाय, आपला अशी कोणी काही शक्यता कसा दिसते वापर का? केलाय ते पण नरेशजी, पहा. वेळ संपलेली आहे. शेवटच्या आपले ह्या किती प्रश्नाचं पक्ष उत्तर झाले आपण आतापर्यंत? अरे मला किशोरजींकडे उत्तर घेऊया. देऊ दे ना. अशी काही मला शक्यता उत्तर दिसते का? देऊ हो द्या. किंवा नाही मध्ये सांगा. आपली वेळ संपलेली आहे किशोरजी. नाही, माझा अपमान करायचा जर कार्यक्रम असेल तर करू द्या त्याला, पण मी एक सांगतो की अशी कोणतीही बर कोणतीही नाही, तुमचा अपमान करायचा विषयच येत शंका नाहीये. नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंला पण आहे. अरेतुरे बोलताय. ठीक आहे, अशी तुम्ही कुठली उद्धव ठाकरेंना शक्यता आता सध्या तरी अरेतुरे दिसत बोलत नाही असं होता. म्हणताय. आणि तुम्ही दोन शिवसेनांमध्ये तुमचा वापर प्रवक्ते किंवा कशा तुम्ही प्रकारे कोणाचा वापर कसा केला एकमेकांशी संवाद साधतात हे आपण बघतो आहोत. तुम्ही दोघंही या वेळेत चर्चेत आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल दोघांचेही मी आभार मानतो. पुढे जाऊया मंडळी. या सविस्तर चर्चेनंतर वेळ झालेली आहे आजचा कौल पाहण्यासाठी, आणि तो कौल पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. बघा आजचा कौल. फडणवीसांची जुळवून घेण्याचा ठाकरेंचा प्रयत्न होता असं वाटतं का? होय असं 80% लोक म्हणतायत. एक्सवर एकूण 25,000 मतं आलेली आहेत. त्यातल्या 80% लोकांना असं वाटतं की होय असा प्रयत्न आहे, तर 20% लोक नाही म्हणतायत. तर मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1.5 ते 2 वर्षांपूर्वी एक वाक्य म्हणालेले होते, राजकारणामध्ये संपून चालत नाही, राजकारणामध्ये जगावं लागतं. हेच वाक्य आता उद्धव ठाकरेंना लागू होतं का? कारण ऑक्टोबर 2019 पासून ठाकरेंचे क्रमांक 1चे राजकीय प्रतिस्पर्धी हे देवेंद्र फडणवीसच होते. महाविकास आघाडीची स्थापना, मग ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणं, नंतर शिंदेंचं बंड, मग अजित पवारांचं बंड, हे सगळं घडलंच, ते कोणी नाकारू शकत नाही. पण हे सगळं फडणवीस विरुद्ध ठाकरे या राजकीय युद्धाचा भाग होता. मात्र बरोबर 5 वर्षांनी म्हणजेच डिसेंबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या लढाईत फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आणि ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंपुढे 2 पर्याय होते, युद्ध सुरू ठेवणं किंवा तह करणं. ठाकरेंनी एक कुठला पर्याय स्वीकारलाय असं तुर्तास तरी म्हणता येणार नाही. मात्र तह करण्याकडे त्यांचा कल दिसतोय असं म्हटलं तरी सुद्धा पूर्णपणे ते वावगं ठरणार नाही. इथं आम्ही केवळ फडणवीसांबद्दल बोलतो हे स्पष्ट करायला हवं, कारण मोदी शहा असोत किंवा एकंदर भारतीय जनता पक्ष असो, त्यांना असलेला ठाकरेंचा विरोध कायम आहे. फडणवीसांबाबत मात्र ठाकरे वारंवार अपवाद करताना दिसत आहेत. यामागे 2 मोठी कारणं दिसतात. पहिलं कारण, देवेंद्र फडणवीस हे ऑक्टोबर 2029 पर्यंत मुख्यमंत्रीपदी राहणार हे राजकीय वास्तव आणि आगामी महापालिका निवडणुका, त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक. महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती झाली नाही तर ते ठाकरेंसाठी फायद्याचंच ठरणार आहे. त्याच दिशेनं ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.